माझे नाव मनोज अप्पासू चौगुले. मी खटावचा शेतकरी आहे. आम्ही 17 फेब्रुवारीला मी 1.5 एकरावरती मिरचीची लागण केली आणि एका महिन्याचा झाल्यानंतर रॉयल स्पोर्ट्सटॉक चा स्प्रे केला. जे सॅम्पल आम्हाला मिळालं त्या सॅम्पलचं आम्ही 9 ओळीवरती स्प्रे केला आणि त्याच्यानंतर लगेच 2 दिवसात ड्रेंचिंग रॉयल ग्रीनचं ड्रेंचिंग केलं. त्याचा रिझल्ट आम्हाला असा मिळाला की फुटव्याची संख्या वगैरे चांगली मिळाली. माल पण म्हणजे 1.5 महिन्यानंतर ज्यावेळी आम्ही काढला त्यावेळेला 8-9 ओळीमध्ये माल पण बाकीच्या प्लॉटपेक्षा चांगला मिळाला. बाकी प्लॉटवरती त्या 9 ओळीवरती तेज पण चांगला आहे. पानांची संख्या चांगली आहे, पानांची साईज मोठी आहे, फळं पण जास्त आहेत त्या प्लॉटमध्ये. 9 ओळीवरती आहे ते. बाकीच्या प्लॉटवरती आम्ही जे कीटकनाशक वगैरे जे वापरले त्याच्यापेक्षा ह्या 9 ओळीवरती आम्ही कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाचं स्प्रे आहेत ते आम्ही कमी केले. तरी त्या प्लॉटवरती आणि ह्या प्लॉटवरती आम्हाला रिझल्ट त्याच्यापेक्षा चांगला ह्या प्लॉटवरती मिळाला. ज्या 9 ओळीवरती आम्ही जे मारलं होतं तिथं रिझल्ट आम्हाला चांगला मिळाला आणि रोग जे थ्रिप्स किंवा बाकी जे रोग आहेत ते पण ह्या 8 ओळीवरती कमी आहेत. रोग प्रतिकारक शक्ती झाडांची वाढली, माला उत्पादनात 30% वाढ झाली आहे. रॉयल स्पोर्ट्सटॉकमुळं आम्हाला मालाची क्वालिटी चांगली मिळाली, त्यामुळं रेट पण चांगला मिळाला. बाकीच्या मालापेक्षा रेट पण चांगला मिळाला. हाईट जे झाडांची हाईट आहे, वाढ आहे, ती बाकीच्या प्लॉटपेक्षा ह्या 9 ओळीत हाईट चांगली आहे. या 9 ओळीवरती आम्ही हा प्रयोग कंटिन्यू चालू ठेवणार आहे. पुढचे रिझल्ट कसे असतील ते आम्ही परत ज्या प्लॉटवरती आपण रॉयल स्पोर्ट्सटॉक मारलं नाही किंवा ड्रेंचिंग केलं नाही त्याच्या पानाची साईज किंवा पानाची साईज पण कमी आहे, फुटवा कमी आहे, माल पण जो त्या प्लॉटमध्ये 9 ओळीमध्ये निघतोय त्या प्रमाणात माल पण याचा कमी आहे. हे आता तुम्हाला समोर आहे तुमचं उदाहरण. आणि रोग पण तिकडच्या पेक्षा रोगाचे प्रमाण बी जरा जास्त आहे, रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे